महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची धाकधूक वाढवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे। भारत हवामान विभागाने आज नैऋत्य मान्सून 2026 साठी दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केलाय आणि या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रासाठी यंदाच्या मान्सून हंगामात अत्यंत चिंताजनक चित्र समोर आले। राज्यात यंदा पाऊस सामान्यपेक्षा कमी पडण्याची आणि उष्णतेच्या लाटा तीव्र राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाचा टीव्ही। हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशभरात यंदाच्या मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर 2026 दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे। हे प्रमाण सामान्यपेक्षा कमी मानलं जातं। महाराष्ट्र हा प्रामुख्याने मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्प या दोन्ही विभागांत मोडतो। या दोन्ही विभागांत यंदा सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे। मध्य भारतात 43% तर दक्षिण द्वीपकल्पात 45% संभाव्यता कमी पावसाची आहे। महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग हे मान्सून कोर झोनमध्ये येतात। हा झोन देशातील आणि राज्यातील बहुतांश कोरडवाहू शेतीचा मुख्य कणा आहे। IMDच्या अंदाजानुसार या कोर झोनमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची 43% शक्यता आहे। त्यामुळे चालू वर्षातील खरीप हंगामावर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जाते। जून 2026 या पहिल्या महिन्यातही देशभरात सरासरीच्या 92% कमी पाऊस राहण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात जून उजाडला तरी पावसाची ओढ कायम राहू शकते। पावसाची तूट असताना IMDने जून 2026 मध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागात सामान्यपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटांचा इशारा दिलाय। विदर्भ, मराठवाडा आणि काही अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहील आणि धक्कादायक बाब म्हणजे किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहणार असल्यानं रात्रीच्या वेळीही नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे। सध्या प्रशांत महासागरावर न्यूट्रल परिस्थिती असली तरी हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे की मान्सून हंगामाच्या उत्तरार्धात एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। ऐतिहासिक नोंदीनुसार ज्या वर्षी एल निनो सक्रिय होतो त्या वर्षात भारतात विशेषतः मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तूट अधिक जाणवते। सामान्यपेक्षा कमी पाऊस पडल्यास त्याचे थेट दुष्परिणाम शेती, पाणीपुरवठा, जलविद्युत निर्मिती आणि एकूणच पर्यावरणावर होऊ शकतात, असे IMDने आपल्या अहवालात नमूद केले। महाराष्ट्रात आधीच पाणी टंचाईची तीव्र समस्या असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी हा अंदाज अधिकच चिंताजनक आहे। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन IMDने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनांना तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले। कोणकोणत्या उपाययोजना? तर पाणीसाठा आणि संवर्धनाच्या उपाययोजना राबवाव्यात। दुसरी, शेतीसाठी आपत्कालीन नियोजन करावे। तिसरी, उष्माघाताच्या दृष्टीने थंड निवारा केंद्रे सुरू ठेवावेत। चौथी, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी आणि पाचवी, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी। दरम्यान हवामान विभाग जुलै 2026 या महिन्याचा पावसाचा सविस्तर अंदाज जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।